मिस्टर सुंदर सर देखील आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. पहिला षटक गोलंदाज आपण पाहिला तर दीपक आणि पहिल्याच बॉल वरती खेळची संधी होती. अगदी निर्माण केलेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे, परंतु या ठिकाणी सोपी झेल होती. अगदी मिडॉनला झेल पकडायचं होता, परंतु जजमेंट थोडंसं चुकीचं राहिलं आणि त्यानंतर पहिल्याच बॉल वरती झेल ड्रॉप. खऱ्या अर्थानं या ठिकाणी जीवनदान मिळालंय ते म्हणजे सागर या फलंदाजाला. सागरनं मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम आणि विध्वंसक अशी इनिंग साकारली होती आणि त्या उल्लेख वाटता हा चेंडू परंतु या ठिकाणी अगदी बॅटरला मिस बीट या ठिकाणी पाहिलं तर बीट केलं, परंतु त्यानंतर यष्टीरक्षक यांच्याकडनं देखील चुका दिला, परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वाईट +4 1+4 तर यानंतर बी ग्रुपच्या मॅचला सुरुवात होणार आहे. तर त्या ग्रुपमध्ये सर्व टीमला विनंती असेल, जेव्हा तुम्ही टॉससाठी याल तेव्हा जी काही आपली प्रवेश फी आहे ते आपण घेऊनच यायचे. त्याशिवाय जो कोणताही संघ प्रवेश फी जमा करणार नाहीये तोपर्यंत टॉस केला जाणार नाहीये. इथे आपण पाहू शकाल सागरचा बॅटमधनं स्विचिंगचा फटका आलाय. अगदी बॉल सीमा पार होतोय, अगदी पॉईंटच्या डोक्यावरनं. चालय ना कुठं सिस्टमवर आवाज तर नाही दिला त्याने. तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच चौकारानंतर कमबॅक करत असताना तर नेक्स्ट मॅच बी गटातील मॅचची सुरुवात होणार आहे. बी गटातील पहिली मॅच पाहायला मिळणार आहे सागाची वाडी विरुद्ध कांड्रोली दत्ता यांचा संघ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल आपण टॉससाठी आपल्या मुख्य व्यासपीठासमोर यायचा आहे, परंतु या ठिकाणी अगदी यष्टीरक्षकानं चपलाई दाखवली, परंतु पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. परंतु पंचांचा निर्णय नॉट आउट या ठिकाणी हा देखील निर्धाव चेंडू. लगातार 2 बॉल डॉट आले. अधिकच्या बॉलवरती पाहिलं तर नक्कीच चौकार आला होता. अगदी टाळांचा कडकडा आपण पाहिला, परंतु त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट आले. थोडासा चिंतेचा प्रश्न नक्कीच डगआउट मध्ये आपण पाहू शकता, परंतु 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा नक्कीच फलंदाजी संघ बनवण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आत पोहोचला. यस पंच, धावसंख्या 11. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर पिच बॉल 5च्या लिटर मध्ये अप्रतिम फटका. बॉल सीमावर दिशा बाहेर असते. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार 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 ठोकलाय षटकार. याच सागरचा पहिल्याच बॉल वरती सागरच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण 12 धावा पाहू शकता. अगदी 5 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात. नक्कीच शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये कमीत कमी दुसऱ्या बाजूने पाहिलं तर फलंदाजाचा देखील प्रयत्न असतो की जास्तीत जास्त धावा कशा येतील यावरती पूर्णपणे नियंत्रण असतं, परंतु आता ह्या मॅच मध्ये आतापर्यंत पाहिलं 5 बॉल मध्ये 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज दीपकनं. शेवटचा बॉल रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहिलं तर अगदी एक चांगली फिटिंग पाहायला मिळते. एकच धाव. षटक पहिलं संपलंय. पंचांचा इशारा. पहिला ओव्हरचा समाप्त बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात
पळसदरी टीमची तब्बल बिनबाद 18 धावा. त्याच दरम्यान गणेशजी देशमुख यांच्या ठिकाणी ऐकून झालंय. अगदी या स्पर्धेत आणि या मैदानावरती नक्कीच त्यांनी अफाट मेहनत घेतली. खरं अर्थानं स्पर्धा सत्यात उतरवण्याचं काम त्यांनी केलं. नक्कीच गणेश दत्ता देशमुख यांच्या ठिकाणी ऐकून झालंय. वेलकम वर्णाई वर्ण चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नेक्स्ट मॅच सागाचीवाडी विरुद्ध कांड्रोली दत्ता. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. हा सामना पहिला चालू सामना 3 षटकांचा आहे. तर नक्कीच आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं भरपूर महत्वाचं आहे. कारण की तुम्हाला देखील नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला नक्कीच रणनीती बनवायला वेळ मिळणार आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज विष्णू बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल शॉट प्लेन अगदी पाहिलं तर अगदी स्क्वेअर लेगला पडला. परंतु टीम मध्ये आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाचं नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी फिल्डिंग देखील थोडीशी खराब. परंतु 2 धावा मिळतील. त्या म्हणजे पळसदरी टीमला 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वुडलँड स्पॉट फटका फसला. ज्यांची संधी डी मध्ये खेळाडू आहेत आता चूक होणार नाहीये. अगदी जो सागर घातकी ठरत होता त्याच सागरला दाखवलाय. विष्णूनं मिळवून दिले आपल्या टीमला सफलता. फलंदाज बाद 20 वरती पहिला शॉर्ट प्ले बॉल मैदानाच्या आत गेला प्रमोद आपल्या नावाचा परिचय देत असताना विष्णूला दाखवलाय. आसमानी टोला षटकार. अगदी मागच्या मॅचचा फॉर्म मात्र या मॅच मध्ये दाखवत असताना गुड स्पॉटचा हा बॉल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. परंतु पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू देखील चांगल्या क्वालिटीचा होता. अगदी टप्पा घेतल्यानंतर अतिरिक्त उसने पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू सफल झाला हलकीशी अपील. परंतु अपीलला फेटाळून लावलं जातं. अगदी ऑप्टिकच्या बाहेरचा हा चेंडू पंताने दर्शवला. परंतु लेग बायच्या माध्यमातून एक धाव मिळणार आहे. टीम पळसदरी संघाला धावसंख्या जाऊन पोहोचेल. त्या लेग बायच्या माध्यमातून तब्बल 27. आठ धावा खर्च केल्या. ओव्हर पिच बॉल बॅटची कडा आणि या ठिकाणी चांगला झेल स्वीकारला गेला यष्टांच्या मागे यष्टी रक्षकानं. आणि आता परतावा लागेल अगदी शून्यताचे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना पळसदरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला शेवटचा कॉल. सागाचीवाडी टीमचे कॅप्टन आणि कांड्रोली दत्ता यांचा संघ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉस साठी जास्त वेळ न घेता तर नक्कीच कांड्रोली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर सागाचीवाडी टीम लगेचच आपण यायचं टॉस साठी. असं बोलूच शकत माहिती
आणि अंतिम षटक त्या झाला. षटक क्रमांक 3 हेमंत यांना आपण पाहतायत. याही मॅच मध्ये काय होणार या ठिकाणी आपण पाहू शकता. पहिलाच बॉल फेकी करत असताना नक्कीच या ठिकाणी प्रमोद यांचा फटका फसला होता, परंतु त्यानंतर गोलंदाज आणि यष्टिरक्षक यांच्यामध्ये नक्कीच पाहिला तर कॉलिंग नव्हती, परंतु त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल ड्रॉप होतोय. त्यानंतर पाहिलं तर एक सिंगलच्या मदतीने 28 धावा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर सागाचेवाडी टीमचे कॅप्टन आपण या लगेचच टॉस साठी. तर दोन्ही टीमला विनंती असेल आपण जेव्हा टॉस साठी येतात तेव्हा नक्कीच जी कुठल्याच गोष्ट हा चेंडू वाचवला टर्न केला, परंतु टीम आपण पाहता लंबणला खेळाडू आहेत, चांगले फिल्डिंग. एकापेक्षा जास्त काही नाहीये. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल वरती धावा येणं भरपूर महत्वाचं आहे आणि सध्या तरी पळसदरी संघ तेच करतोय. प्रत्येक बॉल वरती धावा जमा करत असताना 29 धावा त्या फलकावरती आतापर्यंत आपण पाहिल्यात. शॉर्ट प्लेन बॉल फुल करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. नक्कीच प्रमोद पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंच लेग बाईट, यस, लेग बाईटच्या माध्यमातून अजून एक धाव. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये एकात मोठा फटका येईल का फलंदाजी संघासाठी? ओव्हर पिच बॉल शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. अगदी फास्टली क्रिकेट सध्या तरी फलंदाजी संघ खेळतोय. प्रत्येक बॉल वरती धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. हेमंतचा विचार केला तर आता करून देत असताना ओव्हर पिच बॉल या ठिकाणी अगदी पाचच्या निदार मध्ये प्रमोदचा पाठपातनं हा दुसरा तडाका बॉल सीमारेषा बाहेर लॉंग ठोकला. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच हेमंत यांचा हा बॉल वरती अगदी आपला बॅटचा फेस ओपन केला, अगदी हात खोलण्याची संधी दिली हेमंतनं. अगदी रेडर मध्ये बॉल आणि त्यानंतर प्रमोदनं षटका ठोकला. शेवटचा बॉल शेवट गोड होणार की नाही ते पाहावं लागेल, परंतु या ठिकाणी अगदी हा चेंडू लंब कापण्यात आला डीप मध्ये. मिड विकेट चल त्याला सोड. यशवंत 4 धावा त्याला सोडतो तो बसला का तीन. तिथं जातो म्हणजे ओके. काहीच करत नाही. तर शेवटच्या बॉल वरती 3 धावा असेल आणि या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलं. 3 षटकांचा समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना फलंदाजी संघाची धावसंख्या पोहोचली आहे 40 धावा, 2 गड्यांच्या बहुबद्दत आणि 41 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजे सारंग संघासमोर येणारे 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज.
त्याच दरम्यान कर्जत टेनिस क्रिकेट चे संस्थापक आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री कैलासजी खडके साहेबांच्या त्या ठिकाणी आगमन झाले. तर नक्कीच महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. तर कैलासजी खडके साहेबांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती वर्णे चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच कर्जत टेनिस क्रिकेटची खऱ्या अर्थानं स्थापना आणि त्यानंतर कर्जत टेनिस क्रिकेटचं नक्कीच भवितव्य नक्कीच सरांनी घडवलं. नक्कीच सरांच्या ठिकाणी मात्र सुरुवात सेकंड इनिंग आपण पाहतात. अगदी सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकता 18 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर पहिला षटक नक्कीच किरणला आपण पाहू शकता आणि पहिल्याच बॉल वरती पहिली सिंगल खर्च केली गेली आहे. मागच्या मॅच मध्ये दीपक आडे अरुणने ज्या प्रकारे सुरुवात केली होती तशी सुरुवात पुन्हा एकदा आपल्या टीम साठी करावी लागेल. वुडलँड स्पॉटचा हा चेंडू बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा होता. ते कव्हर्स मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अगदी किरण ह्याच्याकडे वेग आणि अचूक टप्पा आहे. ज्या परिसरामध्ये मांडलं जातं परंतु इथे हा देखील फटका चांगला अगदी कट केला परंतु पहिल्या स्लिपमध्ये थोड्या चुका होत आहेत परंतु बॅकअप सुंदर आलंय. एकच धाव मिळणार. सिंगलनं काही फरक पडणार नाहीये. पळत जरी संघाला सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 या धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली तर येणाऱ्या गोलंदाजांना नक्कीच बेनिफिट मिळतं. अगदी खुल्या मनाने ते गोलंदाजी करू शकतात परंतु त्या ठिकाणी नक्कीच गोलंदाजांना आता हात खोलावे लागतील. फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. इनसाइड आउटचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला बीट करून सीमा पार षटकार. दिलंय मैदानाच्या आत. भरपूर चांगला फटका. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 8 या धाव फलकावरती. वुडलँड स्पॉटचा हा चेंडू बॅकफूट देऊन पंच करण्याचा प्रयत्न ते ऑन साइडला खेळण्याचा मन केला होता तर पुन्हा एकदा कव्हर्स किंवा ओव्हर पिच बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येणारा हा चेंडू हलकीशी हरकत देखील केली शेवटचा बॉल न परंतु या ठिकाणी पाहिलं तर हा देखील डॉट बॉल आलाय. किरणनं षटकारानंतर कमबॅक सुंदर केलंय. षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या धाव फलकावरती. तर या ठिकाणी आपण लगेचच व्यासपीठावरती जाऊयात. नक्कीच कैलासजी खडके सरांच्या ठिकाणी आपण लगेचच या स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान करणार आहोत. तर मी प्रकाश पवार सरांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. नक्कीच सर आपण या स्पर्धेमध्ये आपला बहुमूल्य वेळ देत असताना आपण या ठिकाणी आलात. नक्कीच आम्ही संपूर्ण वर्णे तर तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तर कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचा आहे. नक्कीच स्क्रीनवरती आपण कैलास खडके सरांना आपण पाहू शकता. नक्कीच थँक्यू सर आपण या स्पर्धेत आलात. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. जाऊया पुन्हा एकदा माझ्या दिशेने. समीकरण 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. तर चला पळस संघ जास्त वेळ घेऊ नका.
षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सागर यांना आपण पाहता 12 बॉल आणि 33 धावा संख्येची गरज. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर अगदी 16.50 सरासरीने धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी जातील. प्रयत्न करावे लागतील परंतु या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी 20 त्यानंतर रक्षक किरण देखील क्या चुका या ठिकाणी आपण पाहू शकता. नशिबाने सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ इष्टांवरून जाणारा हा चेंडू आपण पाहिलाय. अगदी डॉट बॉल आलाय. 10 बॉल आणि 29 धावा संख्येची गरज. प्रत्येक बॉल वरती आता धावा येणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल वरती 3 धावा येणं महत्वाचं आहे. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 15.0 झालंय. बनवावं लागतील. जोपर्यंत दीपक आणि अरुण आहेत तोपर्यंत नक्कीच सारंग संघ या स्पॉट टॅप केला. फटका चांगला अगदी पॉइंटच्या क्षेत्रात बॉलला पाठवला. एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथनं कॉल नव्हता दीपकचा परंतु परतावं लागेल ते म्हणजे अरुणला मैदानाच्या बाहेर पहिला विकेटचा पतन रनआउटच्या माध्यमातून सारंग संघाला हा मोठा धक्का. अरुण बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर पिच बॉल मैदानाच्या आत आपण पाहू शकता. जशी स्ट्राईक आपल्याकडे आले आणि तशा मात्र स्ट्राईकचा पुरेपूर फायदा उचलला. ओव्हर पिच बॉलला फेकून दिला सरळ. त्या प्रकारचा दबाव न घेता या ठिकाणी मागचा जर विचार केला तर आता मात्र उर्वरित येणारे 8 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावा संख्येची गरज. येणाऱ्या या षटकातील नक्कीच 2 हे ते चेंडू आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. शॉर्ट ऑफ बॉल अगदी ढकललाय परंतु कबसला खेळाडू उपस्थित. चांगली फिटिंग पाहायला मिळते. एक धाव मात्र आता बचाव करावा लागेल. एक धाव मात्र लाख मोलाची असं म्हणावं लागेल आणि पाहिलं तर इथं फक्त एकच धाव समीकरण बदललं गेलं. 7 बॉल 21 धावा संख्येची गरज. अर्धा रस्ता पार केला परंतु अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे मैदानाच्या आत तो म्हणजे सारंग संघाला. स्ट्राईक वरती पाहिलं तर नवीन फलंदाज आहेत समी. या षटकात पाहिलं तर आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केला. मागच्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 12 धावा आपण पाहिल्या परंतु आतापर्यंत या ओव्हर मध्ये 8 धावा परंतु अजूनही
एक चेंडू शिल्लक आहे. 7 बॉल 21 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ बॉल हुक केलाय, फटका फसलाय, झेलची संधी परंतु फाइंडिंगला खेळाडू दूरवर आहेत. नो मान्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल, परंतु या ठिकाणी भेटले काय ओव्हरथ्रो होता, परंतु फक्त 2 धावा. स्ट्राईक दीपकडे पाहिजे आणि नक्कीच स्ट्राईक देखील दीपकडे आले. आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. तर मैदानाच्या आत पाण्याची मागणी केली जाते, तर विनंती असेल मैदानाच्या आत पाणी पुरवायचं आहे खेळाडूंना. 6 बॉल 19 धावसंख्येची गरज. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू माननीय श्री जयतो पिरगड यांना आपल्या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. वर्णाई वर्णे चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच वर्णे ठाकूरवाडी, वर्णेवाडी, पळसझरी, गुंडगी या विभागाचे जर कोणी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी आले असेल तर त्यांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावरती यायचं. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर चला मॅच सुरुवात करायची. जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 6 बॉल आणि 19 षटक क्रमांक 3. शॉर्ट ऑफ बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा. वाईट +4 5 धावा. मिळते आणि आता मात्र या 5 धावसंख्येच्या मदतीने सारंग संघाची धावसंख्या ती म्हणजे 27 धावा. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. अगदी या 5 धावा आल्या कुठेतरी. या 5 धावा नक्कीच महाग ठरू शकतील. त्यामध्ये पळसझरी संघाला जरी बॉल खराब होता परंतु यष्टीरक्षक किरण यांना हा चेंडू स्टॉप करायला पाहिजे होता, परंतु किरणकडनं देखील चूक झाली. नक्कीच गोलंदाज राहुल यांच्याकडे देखील चूक झाली, परंतु आता ती चूक सुधारावी लागेल गोलंदाज राहुलला. परंतु दुसऱ्या बाजूला दीपकला स्ट्राईक पाहिजे होती, ते स्ट्राईक आले, परंतु त्या स्ट्राईकचा बरोबर फायदा उचलावा लागेल या मैदानाच्या आत. गुडलेस स्पॉट, पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. अगदी या ठिकाणी आपण पाहता एकही बॉल न फेकता तब्बल 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाज राहुल कमबॅक करावा लागेल मॅच मध्ये. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा निर्धाव चेंडू प्रत्येक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच मॅच मध्ये शिरका करून देण्याचं काम पळसझरी संघाला करून जाईल. आणि इथं पाहिलं तर नक्कीच राहुल सुरुवातीला जरी एक्स्ट्राच्या स्वरूपात 6 धावा गेल्या, परंतु त्यानंतर डॉट बॉल फेकण्याची क्षमता आहे राहुल मध्ये. तेच मात्र मागच्याच बॉल मध्ये दाखवून दिलंय. 5 बॉल 13 धावसंख्येची गरज.
शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे, बॉल चाला सरळ हवेच्या लाटांवरती स्वार होऊन फाईन लेग सीमारेषा बाहेर, पंचांचा इशारा, वन बाउन्स इनटू द फॅन. आणि चौकार या ठिकाणी लगावला अगदी तर गोलंदाज राहुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये सज्ज होतोय. धावसंख्येचा विचार केला सारंग टीमने आतापर्यंत 32 बनवल्यात, अजूनही 9 धावा बनवायच्या. फटका चांगला आहे, अगदी फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. अगदी शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित, अप्रतिम या ठिकाणी फिल्डिंगचा नजारा. 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. सामना पुन्हा एकदा फलंदाजी संघाच्या बाजूने झुकत चाललाय. अगदी कधी हा सामना सारंग टीमच्या बाजूने तर कधी हा सामना फलंदाजी संघाच्या बाजूने. अगदी अप अँड डाऊन, चढा उतार सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव पाहायला मिळतो या दोन संघाच्या दरम्यान. एका बाजूला सारंग टीम, कधी सामना सारंग टीमच्या बाजूने पाहताना आपण नक्कीच पाहिला, परंतु कधी हा सामना आता फलंदाजीच्या बाजूने पाहायला मिळतोय. येणारे 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती समीर. तर चला फलंदाजी संघ जास्त वेळ घेऊ नका. तीन बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर, डावखुऱ्या हाताचे फलंदाज नेहमीच क्रिकेटमध्ये घातकी ठरलेत, परंतु आता या मॅच मध्ये नक्कीच डावखुऱ्या हाताचा समीर फलंदाजी संघासाठी घातकी ठरेल की पुन्हा एकदा गोलंदाज राहुल या मॅच मध्ये पकड निर्माण करेल. 3 बॉल 8 सफल झाला, परंतु अगदी हा चेंडू आपण पाहिला अगदी पॅड वरती अडरला. पंचांचा इशारा या ठिकाणी पाहिला, अगदी लेग स्टिकच्या बाहेर जाताना हा चेंडू पाहिला, परंतु या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे ती म्हणजे लेग बाईकच्या माध्यमात. आता मात्र समीकरण 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 34 धावा पडल्या गेल्या. अगदी अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. उर्वरित 2 बॉल मध्ये सामना होता कुठे. 4 बॉल मध्ये नक्कीच पाहिलं तर 9 धावा बनवायच्या होत्या, परंतु त्यानंतर मॅच पुन्हा एकदा पलटली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी
पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय ते म्हणजेच राहुलला 2 बॉल 7 धावसंख्येची गरज. अतिशय निर्णायक हा चेंडू नक्कीच. शॉट आपले बॉल पूल गेलाय फटका चांगलाय या ठिकाणी फलंदाज दीपकच्या बॅट मधनं पूल अँड पॉवरफुल षटकार. स्कोर धावेची गरज. अगदी अतितटीचा हा सामना पाहायला मिळतो. मी मगाशीच म्हटलं हा सामना शेवटपर्यंत जाणार, शेवटपर्यंत प्रेक्षकांचे मन जिंकणारा हा सामना आपण पाहू शकता. आता 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. या आधी असं वाटलं होतं की सामना पळत तरी संघ जिंकेल, परंतु त्यानंतर जसा स्ट्राईक वरती दीपक आला लगेचच मैदानाच्या आत षटकार ठोकला. आता मात्र पाहिलं तर स्कोर आता मात्र लेवल झालाय. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूनं. जर का डॉट विकेट आला तर सामना पळत जरी सामना नक्कीच जिंकेल. जर का या ठिकाणी 1 किंवा डबल धाव आली तर सामना सारंग संघ जिंकेल. दोन्ही संघांना देऊया या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. कोणता संघ लगातार 2 वेळा सामना जिंकणार. हा मग तिथंच आहे मी पण. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. हा बोल लवड्या. तर सागाचेवाडी टीम आणि कांडोली टीम आपण आपली प्रवेशी जमा करायची आहे. फिल्डिंग लावतोय. एक बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. अगदी प्रेक्षकांची बॅट कुठे संपूर्ण नजरा मात्र या मॅच वरती. हा कधी आलता काय सासुरवाडी आहे का काय त्याचे कोण नाते आहे का त्यांचं. ये 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 आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजे पळदरी संघाला अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम सारंग 1 बॉल 1 धाव डिफेंड केली ते म्हणजे पळदरी संघानं. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळाली. नक्कीच